यश विद्या निकेतन ग्लोबल या स्कूलच्या वतीने आपण 26 तारखेला जो घटना दिवस आहे, कॉन्स्टिट्यूशन डे आहे, की त्या दिवशी आपण एक पुस्तकाचं प्रकाशन, आपले संविधान जे पुस्तक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या या शाळेमध्ये आपण ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय देशमुख, माजी कुलगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे, जिथे येणार आहेत. आपलेच एक मित्र सुरेश कामत, ज्यांचा घटनेवर अभ्यास आहे, जे स्वतः वकील आहेत, तेही इथे येणार आहेत. आणि ती जी आपली कार्यक्रम जो आहे हा संध्याकाळी 5 वाजता या शाळेमध्ये सुरू होणार आहे. म्हणून आजच्या दिवशी तो जो कार्यक्रम जो आहे 26 तारखेचा, त्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी योग्य सर्व वर्तमानपत्र, त्यांचे प्रतिनिधी, न्यूज चॅनल यांचे प्रतिनिधी यांना आपण आज निमंत्रित केलेलं आहे. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे या शाळेमध्ये ही जी शाळा जी आहे, CBSE आणि ICSE बोर्डाची शाळा आहे. अशीच एक शाळा विरार ईस्टला आहे, तिकडे स्टेट बोर्ड आणि CBSEचे अभ्यासक्रम आहेत. आणि या दोन्ही शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या आपण देतो. आणि ह्या जोडीला सिविक सेन्स म्हणजे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य काय, हेही शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामागे उद्दिष्ट हे एकच आहे की आपल्या शाळेतनं निघणारा विद्यार्थी जो आहे तो मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाला पाहिजे. हल्ली मुलं ही खूप अभ्यासाच्या बोझानी किंवा त्यांच्याकडे ठेवण्यात येणाऱ्या अपेक्षांनी थोडीशी कुठेतरी मनाने कमजोर होतात. ती बुद्धीने हुशार असतात, मनाने कमजोर होतात आणि त्यांच्या आतनं कुठेतरी म्हणजे आत्महत्येसारखी गोष्ट निर्माण आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. हे होऊ नये म्हणून मुलाची मानसिकता, म्हणजे आपण ज्याला EQ म्हणतो, IQ तर मुलांचा स्ट्रॉंग असतो, पण EQ स्ट्रॉंग होण्यासाठी, इमोशनल कोशन्स, या भावनिकता चांगल्या होण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे उपक्रम आपण घेतोय. आणि त्यातलाच हा एक उपक्रम जो आहे की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, घटना ज्या आहेत, ह्या आपण कशा करत असतो, देश कसा चालवत असतो, हे कोणामुळे चालवत असतो, हे मुलांना कळावं. लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही कशामुळे चालली जाते हे कळावं. म्हणून हे घटनेवर आधारित असं एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे, लेखक जे आहेत पद्मश्री,